बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप. प्रकरण 24. संभाला पोलिसांनी मारलेला. त्या तुरुंगातलं जेवण तिची काया बघूनच डोळ्यात पाणी आलं. 3-4 वर्षात माझा राग निव्हाळलेला. सगळ्यावर येळ हेच औषध, दुसरं काय. झाल्या गेल्याला डोळ्यातल्या पाण्यासंगच घोटलं. सारं पाठीवर टाकलं आणि संभासंग बोललो. कसा हायस रे लेका? संभाचं डोळं डबडबलं. आई, माझ्यावरचा राग गेला नाही अजून? राग नाही, लेकानं बाला ठार मारावा हेच वंगाळ वाटतंय र. आई, बाबाला मी नाही मारला, त्याच्या कर्तुकीनं तो मेला. आणि तुझं आमचं काय काय विप्लव केलं ते सगळं विसरलीस? नाही लेका, नाही, काय इसराय नाही. खरं केलंस ते लई वाईट केलंस बघ. वय, बाबा गेला हेच मला बी वाईट वाटतंय. आणि ज्या रांडपायी गेला ते अजून जित्ती आहे म्हणून पितबी खवाळतंय. हे बाबा, याक निस्तिरिस्तोवर घर ढांकला जायची पाळी आली तसला आणि काय विचार करू नगस. काय होईल? आणि 14 वर्षाची सजा होईल एवढंच नव्हे, भोगीन की. बोललास तेवढं बोललास. पुण्यांदा असलं काय मनात आणलंस तर माझं रगात पिशील. नाही काय करीत, तू नको काय घोर लावून घेऊस. घे माझी शपथ. तुझी शपथ. आई, वकिलाची 14,000 फी भागवायची होती ग. आहेत, बैलांचं पैसा तसंच ठेवल्यात, ते नेऊन भागीव. उद्याच कोल्हापूरला जाऊन येतो. दुसऱ्या दिवशी येरवाळीच अक्काताई आली. दादा, कसा आहेस र? हाय, बरा आहे. तू? मी बरीच आहे म्हणायची. आई, वकिलाला द्यायचं पैसे दे, जाऊन येतो. संभा घाई करायला लागला तशी मी माळ्यावर चढून पैसे काढून दिले. संभा बारव्याच्या वाटेनं गेला. सांज करून संभा कोल्हापुरात आला. तोंड काळं ठिक्कर केलेलं. काय झालं रे संभा? आल्यास मी विचारलं. होतंय काय? 5वीला पुजल्यालं भोग आहे तर आमच्या माझं. अक्कूनं दिलेलं पाणी घटाटा पीत संभा म्हणाला. काय झालंय काय रे, सांगशील का नाही? वकिलाचं पैसे वाटलाच कुठं पडलं. कसं नुसतं तोंड करून संभा म्हणाला. पडलं? जाताना दारू प्यायला तास काय? अक्कू म्हणाली. मला तर खूळ लागल्या गत झालं. एवढं माहिंदाळ पैसा असं कसं टाकलास रे बाबा? तरक करून बघ कुठं पडला असतील ते. मी म्हणालो. पडतील कसं, काढूनच घेतलं बघ पैसे. घात केला माझा. काढून घेतलं? कुणी रे? आणि पैसे काढून घेस तर तू काय कराल तास? सांगतो. पहिल्या गाडीनं जायचं म्हणून बारव्याच्या मोठा स्टँडवर उभा राहिलो. तेवढ्याच बारव्याचा मैत्र बाजा तिथं आला. मग म्हणाला, संभाजी कवा सुटून आलास? मी म्हणालो, रजवर आलोय. वकिलाचं पैसे भागवायसाठी म्हणून कोल्हापूरला जायलोय. आई, त्याच्याच पुढ्यात मीनं पैसे पाकिटात घालून मागच्या खिशात ठेवलं. तर पैसे बघून का काय की म्हणाला, चल माझं जरा गारगुटला काम आहे, येतो तुझ्या संग. आणि मग रे, तो उतरला गारगुटीत आणि मी गेलो कोल्हापूरला. वकिलाच्या बंगल्यात जाऊन बघतो तर काय खिशात पाकिट नाही. त्या रांडेच्याच काम बघे.
अरे माझ्या कर्मा, असा कसा बेसुदी वागलास रे लेका. मी आणि अक्कूनं कपाळावर हात मारून घेतला. आता एवढा पैसा पुण्यांदा कुठनं उभा करायचा रे बाबा. बघतो, करतो दुसरीकडं कुठेतरी जोडणी. त्या रात्री संभा नुसत्या दारूवरच झोपला. आमच्या मायलिकीच्या बी घशाखाली घास उतराय नाही. कुणाकडनं हात उसणं करून संभानं वकिलाचं पैसं भागिवलं. रजा सपली तसा तो परत सजा भोगाय तुरुंगात हजर झाला. हेळ्याचा लेंगडीचा माळ मालकानीच ऐकल्याला. गावंदरीची 3 टपणी आणि 8-10 मनाचं जांभळशात माझ्या पदरात होतं. खरं माझं भाऊ मायेचं. वर्षाला अवतणी मळणी दळणी करून द्यायचं. कवा रामा बैल घेऊन यायचा, कवा भीमाश्यामाची जोडी यायची. भीमाश्यामानं योक बैल बाळगून पैरा केल्याला. 10 हाताचं काम असलं की भाऊ भावजा हातातलं काम टाकून माझ्या दिमतीला धावून यायच्या. पाऊस काळावर जेवढं तेवढं पिकल तेवढं मला रगड व्हायचं. माझ्या एकट्या बाईच्या पोटाला असं कितीसं लागतंय. 2-3 मन भात, 4-8 पायली झुंदळं पुरा पडायचं. लेक भात खात्याला नजरेला दिसायची. तिच्या घरात माणसांचा मायदाळा खटला. म्हणून आदनंमधनं सणासुदीला भात कांडून बुट्टीभर तांदूळ अक्कूला पुस्ती करायची. कारण माणसातनं लेकीच्या तोंडात घास पडतोय काय नाही ह्याचा बी घोर लागायचा. अक्काताईचं लगीन होऊन 5वं वरीस लागलं आणि तिला पहिल्यांदा दिवस केलं. हा राखलो, तिला कवा बघतोय असं झालं. 7वा महिना लागला. लाडवाची भेट केली आणि दिराच्या थोरल्या लेखाला मुराळी म्हणून बेलवाडला पाठवला. 4 रोजानं अक्कू बाळपणासाठी घरात आली. घर भरल्यासारं झालं. तिला कुठं ठेवून कुठं नको असं झालेलं. जावची परड्या अंगाला न्हाणी होती. मी तिथंच आंघोळी करायची. अक्काताईला 9वा महिना लागला आणि मला न्हाणीचा घोर. मुलाला बाळतणीला आंघोळ घालायची कुठं. भावकीतलं सुबान दाजी येरवाळीच घरात आल्यालं. त्यासनी म्हणलो, दाजी अक्कू बाळच झाली तर न्हाणीची लई अडचण आहे. लोकांच्या घरात जाऊन आंघोळ घालाय ते काय दुसरं काय हाय. मुलाला आंघोळ घालायची आणि रोज रोज ते बरं बी नव्हं. दाजी उठलं, गोट्यात गेलं. गोटा रिकामाच होता. मावळ त्या कोपऱ्यात जाऊन म्हणालं, सावित्री ह्या कोपऱ्यात न्हाणी करायला येईल बघ. खरं पाणी जाय सानं कुठनं करायचं. गल्ल्या अंगाची भिंत कडसनं कडवर दगडी, बाहेर कट्टी बी दगडाचीच. दाजी हनवटला हात लावून म्हणालं. विचार करायला लागलं तशी मी म्हणाली, दाजी गुडघाभर उंच दगड रचून तुम्ही न्हाणी तेवढी करा. तिला भिंतीकडला पाणी जायास मूस ठेवा. ह्या इथं योक डबरा पाडायचा. आंघोळीचं पाणी डबक्यात आलं की भरून काढायचं. दाजीला माझं म्हणणं पटलं आणि 2 रोजात न्हाणी तयार बी झाली. म्हाताऱ्या पावसाचं नक्षत्र सपत आल्यालं. मी जांभाळ शेतातली मोठी भांगलण करून सपविली आली. अक्काताई दिसात पडल्या ठावनं रानात कवा जायची कवा नाहीच. अक्कूला 9वा महिना संपून ती दिसात पडल्याली. अवगाडल्याला पुवाट घेऊन पाय घरभर चालायची. आज बाळत होती काय उद्या ह्यो घोर मला लागलेला. खाटक्याची पार्वती येरवाळीच घरात आली. म्हणाली, अक्का साहेब किसकिटात भात भांगलायला आज बायका सांगितल्यात. येत्या 7च्या दिवस. नाही बाई, अक्कू कवा बाळत होईल हे कुणाला गावलंय होई. तिच्यासाठनं तटकबंद घरात राहायची पाळी आली. रागाला येऊ नकोसा, नाही जमायचं. तशी अक्कू फाटक्यान म्हणाली, काय गाई तू बी, मी काय आत्ताच बाळत वया बसलोय होई. कधी नाही ते काकू बलवा आली जा आजच्या दिवस. आणि माझी थोरली लेक शाहू आहे की घरात. अक्कूच्या पोटात दुखायला लागलं तर अनिल बोलवून तुम्हासनी. शात कुठं लांब हाय. आणि सुईनीला सांगितलं असता ना मग. वय सांगितलंय खरं. मग झालं तर शाहू सुईनीला बी बोलवून आणील. चला. मला कोडं पडल्यासारं झालं. बघतो कसं घडलं तर येतो. बघा म्हणस ने आवरून येवा म्हणत पार्वती गेली.
येळ झाला तसा अक्कूला बयाजवार सांगून खाटक्याच्या शेतात भांगलाय गेलो. वाटेकडच्या आंब्याच्या मोठ्या वावरात भांगलत चाललेली 10-12 कांबळ्याच्या बायकांनी, गल्लीतल्या 5-6 बायकांनी ओपा धरल्याला. मी पार्वतीच्या बाजूलाच पातला बसलो. खरं भांगलणीवर ध्यान नव्हतं. ध्यान देवळात निश्चित पायतानात अशी गत झालेली. बायकांनी गीतांचा सपाटा लावलेला. दुपारची भाकरी खाल्ली आणि पातला बसताव तेवढ्यात पाठीमागनं अक्कू पोत्याची खोळणी खुरपं घेऊन आलेली. तिला बघून पार्वतीने मी चाटक्यान उभी राहिला. मी काय बोलायच्या आधीच पार्वती म्हणाली, काय ग हे अक्कू, खूळ लागले काय तुला? थंडी वाऱ्यातनं कशाला आलीस? घरात गप उभीला बसायचं तर गप काकू. घरात बसून बसून गुडघं गळ्यात आल्यात माझं. तेवढंच पाय मोकळं होतील म्हणून आलोय. बापू पाडेकराची लेक वावरातच बाळत होती का काय ग? बायकातली कोणतरी म्हणाली. मी तिकडं बघितलं तशा सगळ्या खो खो हसायला लागल्या. तशी म्हणालो, होय बाई, मागणं सगळ्या गावानं थुकाय नको माझ्यावर. अक्कूनं माझ्या बोलण्याकडे ध्यान दिलं नाही. ती रावड घेतलं आणि पातला भांगलायला बसली. कांबळ्याच्या बायकासनी सांज फैल तसं गीत म्हणाय जोर चढल्याला. सांज फैत आल्याली आणि जराशानं सगळीच उठायचं तवर पार्वतीच अक्कूला म्हणाली, अक्कू उठले की सांज फया आली, उठ, डोळे उजेडी घराच्या वाटेला लाग. अक्कू उठली आणि वाटेला लागली. घटकाभरानं सगळ्याच पातच्या उठलाव. घरात आलाव. अक्कू लगीवर घोंगडं हातरून इवळत पडल्याली. राडीच्या पायानंच जवळ गेलो. अक्कू, लेकी काय होतंय ग? आई, येताना पाटलाच्या हिरीपाशी परसाकडला बसलो. तवादरनं पोटात कळा सुटल्यात बघ. घरात येऊन चूल पिटवून कोरा चहा करून प्यालो. खरं कमी नाही बघ. तशी जाऊन पार्वतीला बोलवून आणली. अक्कासाहेब, अक्कू बाळत होणार. जावा सुईनीला बोलवा, जावा. मी आहे तिच्याजवळ, जावा. तेवढं ऐकलं आणि दन्नाड सुईनीचं घर घातलं. अक्काताई बाळत झाली. तिला पोरगा झाला. तिच्यासारखाच गोरा पान आपल्या बाचा तोंडावळा घेऊन जलामल्याला. पोरगा बघून हरकून ध्यान झालो. बेलवाडला साखऱ्या घेऊन दिराच्या लेकाला धाडला. भावकीत गल्लीत साखऱ्या वाटला. लग्नाच्या वयाचा एकचा लोक तुरुंगात. त्याचं लगीन होतंय काय नाही हे बी ठावं नाही. त्याच्या पोराचं तोंड बघायचं नशिबात हाय काय नाही हे त्या भागूबाईलाच ठावं. खरं लेकीच्या लेकाचं तरी तोंड बघितलं. आई भागूबाईनं नक्षत्रागत नातू पदरात टाकलेला. भरून पावल्यागत झालं. मुलाचं बारसं घातलं. अक्कू, नाव काय ठेवायचं ग? बायकाने विचारलं. शिवाजी, अक्काताई म्हणाली. मागच्या गल्लीत फराकट्याचा शिवाजी होता. तेच नाव अक्काताईला आवडल्यालं. तिनं आपल्या मुलाचं नाव बी शिवाजीच ठेवलं. शिवाजीचा बोलताना शिवा झाल्याला. शिवा दिसा मासानं वाढत होता. 8 महिन्याचा झाल्याने रांगायला लागला. त्याला घर कमी पडायला लागलं. दारामोरली खाटक्याची पार्वती 7व्यांदा गरवार होती. तिला आधीच्या 6 पोरीच झालेल्या. पोरींचं लेंडार मागं लागल्यालं त्यानं नवरा बायको कट्टाळल्याली. पोरगा होईल म्हणून देवाची वाट बघावी तशी बघती आली. ह्या डावाला तिचं पोट नगाराच्या नगारा वाढल्यालं. सगळी गल्ली पार्वतीला ह्या डावं जुळं होणार असं म्हणायची. बिचाराला 2 पोरीच झाल्या तर काय करायचं म्हणून धडकीच भरायची. खरं देवाच्या करणीपुढं माणसाचं काय चालणार. तिच्या नवऱ्याला सगळीच अण्णा म्हणायची. मंगळवारचं अण्णा मटण घेऊन यायचा. मी खारकांड खात्याली नव्हतो. खरं अक्कू खायाची. पार्वतीनं अक्कू गरवार असताना आणि बाळत असल्यावर बी कितींदा तरी आपल्या घरात नेऊन मटणाचं जेवण वाढल्यालं. म्हणायची, अक्कासाहेब, ह्या दिवसात खारकांड खाऊ सारं वाटतंय. पार्वतीला शिवाची लई अप्रूवाई बेफान वाढल्यालं पोट. चालायला येईना तर एक हात कंबरेवर ठेवून पाय करत घरात यायची. शिवाला अंगा खांद्यावर खेळवायची. फुगलेल्या बेडकी गत पोट पुढं आल्यालं. त्या पोटावरच शिवाला उभा करायची.
तो पोटावरच थांग थांग नाचायचा. त्याची सगळी लाळ हिच्या तोंडात पडायची. अक्कू म्हणायची, काकू, मुलाची लाळ तोंडात पडते की ग? पडू दे ग, बाळ राजात यो. अगं काकू, मुलाचा पाय बी लागेल, पोटावर नाचवू नकोस. असू दे काकू, तुझ्या लेकाच्या पायगुणानं तरी मला पोरगा होतोय काय बघूया. काकू, ह्या वेळेला पोरगाच होईल बघ तुला. लेकी, तुझ्या तोंडात साखर पडू दे ग. देव बोलल्यागत बोललीस बघ. पार्वतीला बाळत कळा सुरू झाल्या. ह्या वेळेला काय होणार सगळ्या गल्लीला घोर लागल्याला. 7वी पोरगीच झाली. नवं माणूस घरात आल्यालं. खरं कोणतरी गेल्यागत आसुदातलं मूल बघून सगळी रडायला लागली. सुईन आसुदातलं मूल पुसते आली आणि घरात सगळ्या रड्याचा गोंधळ. सुईनच कावून म्हणाली, गप बसा ग सगळ्या, बाळतीला ना अजून कळा आहेत. तसं सगळ्यांचं रडं थोडं निवाळलं. पार्वती, पार्वती, जोर लाव, जोर लाव. सुईन सांगते आली. बायका डोळं फाडून बघते आल्या. आता काय होईल? बाई, जुळा आहे कायस, जोर लाव, जोर लाव. सुईन सांगते आली. बाळतिनीनं जोर लावला आणि भरलेल्या गोकुळात किसनाचा जलोम झाला. वाऱ्यानं वळवाचं ढग फांगाफांग फावत तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावरलं रडू घटकत गेलं. सगळ्यांचे तोंड फुलावं तशी फुललीत आणि सगळं घर हयास लागलं. मला माझ्या आईची आठवण झाली. तिला बी असं जुळं झालेलं. खरं याक मूल पदरात पडलं आणि याक दवाडल्यालं. खाटक्याच्या घरात पहिल्यांदाच मोठ्यानं बारसं झालं. आठवा तो किसनात, म्हणून नाव किसना ठेवलं. 2 वर्षानं पार्वतीला 8व्यांदा दिवस गेलं आणि पाठोपाठ परत योग पोरगा झाला. अक्काताई वर्षानं सासरी गेल्याली. वरचेवर जाऊन मुलाला आणि तिला बघून येत होतो. तीच कसं पाखरागत उडून जायत होतं. शिवा 4 वर्षांचा झाला आणि अक्काताईला 2ऱ्यांदा दिवस गेलं. तिला ह्या वेळेला बी 7व्या महिन्यात बाळणपणासाठी गावाला घेऊन आलो. दिवस भरलं आणि अक्कू बाळच झाली. पोरगाच झाला. दिसायला जितनीत शिवासारखाच. लिकीला 2 पोरगच झालं. या वेळेला अक्कूला पोरगी पाहिजे होती. लेक असावी असं वाटते आलं. खरं नशिबातलं कुणाला चुकलंय. एका जत्रेनं देव काय म्हातारा होईत नाही. 3ऱ्या डाव होईल पोरगी, मी अक्कूला म्हणालो आणि माझ्या जीवाचं समाधान करून घेतलं. हौसनं बारसं घातलं आणि नाव ठेवलं सागर. भावकीतल्या शांताला पहिला पोरगा होता. तिला 2ऱ्यांदा दिवस गेले आलं. 5वा महिना लागला आणि तिला कुचंबना चालू झाली. कुशीतनं सारख्या कळा सुटायच्या. रातभर झोपायची नाही. हातरुणानं नुसती जीव गेल्यागत टाचा घासायची. या कुशीवरनं त्या कुशीवर तळमळायची. तिचं आणि आमचं याकच घर. नुसती भीतमध्ये होती. ती इवाळत्यालं कंत्यालं रातभर ऐकू यायचं. डोळ्याला डोळा लागायचा नाही. तिचं लई वंगाळ वाटायचं. माझा जीव तिच्यासाठनं तळमळायचा. जशी माझी लेक तशीच ती बी. तिच्यासाठनं जीव तुटायचा. आई भागूबाई, कसला ग जलम दिलास बाईला. बिचाऱ्या शांतानं 8 महिने रडत रडत काढलं होतं. घरच्यानं दवा पाणी बी माहेंदाळ केले आलं. खरं काय उतारा पडाय नाही. 8व्या महिन्यातच सांच्या पार करून तिला बाळंतकणा सुरू झाल्या. सुईन म्हणाली, मूल आडवं लागलं असेल, हिला दवाखान्यात नेवा. रात्र चढत जाते आली. गाडी घोड्याची बी काय सोय नाही. बैलगाडी करावी तर गारकुटला पोचायची कवा. सगळं घरदारनी भावकी पळून खेळायला लागली. सगळी गल्ली दारात जमलेली. कोणतरी म्हणालं, गावात चावडीच्या दारात वष्टीची एसटी उभा आहे. ती सरकारी गाडी, खाजगी कामाला देतील भाई. ड्रायव्हरला विचारून तरी बघूया, तो बी माणूसच आहे की. वय विचारून बघूया, माणुसकीचा असला तर येईल. माणसं बोलते आली. सासरा ड्रायव्हरकडं पळाला. घडल्यालं सगळं तिला सांगितलं. मामा,
ही सरकारी गाडी, तशी नेता येणार नाही, नोकरी जाईल माझी. ड्रायव्हर कबूल होईना. सासरा हातापाया पडला. शेवटाला ड्रायव्हरच्या पायावर डोसकं ठेवलं. असं म्हणू नकोसा, सून मरल माझी. गारगोटीचं डब्बल भाडं देताव, पुढं मागं काय झालं तर सारं निस्तरताव. तुमच्यावर काय आच आणू द्यायचा नाही, ह्या याला तूच आमचा देव. कंडक्टर बाजूलाच उभा होता. त्याचं काळीजीर घाळं. म्हणाला, मामा, माणसाच्या जीवापरास आमची नोकरी जास्ती नाही. 2 जीव वाचलं तर पुण्यच पदरात पडेल आमच्या. हिथं प्रसंग प्रत्येकालाच आहे. मामा, काळजी करू नका, घेऊन या सुनाला, जावा. ड्रायव्हर बी तयार झाला. मग शांताला गाडीत घातली. गोमगाला नको म्हणून मोजकीच माणसे गाडीत बसलाव. बाई माणूस म्हणून मिनी शांताची सासूच संग होताव. सडक कच्ची असून बी ड्रायव्हरनं गाडी बेफान हाणली. गाडीला हबकं बसतील तसं शांता जीव तुडून तळमाळत्याली. तिची तळमळ डोळ्यात बघून होईना. गारगुटीचं इंदूबाईचं देऊळ जवळ आलं आणि शांता ईज पडल्यागत जोरात किंचाळली. सगळी गाडी हादरली. गाडी देवळाला याला शांताचं पोटातलं मूल आणि आतडी सगळंच बाहेर आलं. सारं बघून सगळ्यांनीच कापरं भरलं. ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबली. काळ येऊन भोवत्यानं गिरट्या घालत्याला. काळानं डाव साधला. पोरगीच्या रूपानं आपली आठवण मागं ठेवून शांतानं जीव सोडला. झालेलं मूल काळं काय गोरं हे बी बघायचं बिचारीच्या नशिबात नव्हतं. शांताला मूठ माती दिली. नक्षत्रागत पोरगी झालेली. भुकन तिचा टाळा मिटाय तयार नाही. बघणाऱ्याच्या पोटात कालवून यायचं. बिचारा कवळा जीव. आईचं अमृतीच्या नशिबातच नव्हतं. अक्काताई ताजी वाळतीन. तिनंच पुरीला आपल्या छातीला लावलं. पोटात 4 थेंब गेलं आणि पोर रडायची थंड झाली. खरं सगळ्या भावकीला सुतकी कळा आली. शांताला जाऊन 15 दिवस झालं. शांताचा पोरगा किसना शिवा दारात मातीत खेळत्याली. शिवा टाळ्या वाजवीत नाचतच घरात आला. दारात गेलो. रामा भाऊ गाय घेऊन दारात उभा होता. अक्का, भाकर तुकडा टाकून आत घे गाईला. रामा, कशाला रांधलीस पाडी, म्हणत मी घरात आलो. पाण्याचा तांब्याने भाकरीचा तुकडा घेतला. बाहेर आलो. पाडीवरनं तुकडा वाळून टाकला. पायावर पाणी घातलं. रामानं गोठ्यात पाडला बांधली आणि लगीवर बसला. मामा, कसा आहेस गा? अक्कूनं पाण्याचा तांब्या देत विचारलं. हाय, बरा आहे. मूल कसा आहे? पाणी पिऊन शिवाला जवळ घेत रामा म्हणाला, हाय, बरा आहे. झोपलाय आता. खरं सारखं किरकिर करतंय बघ. मी खोलीतनं बाहेर आलो. रामा, ही चिमणेकरणीच्या पाडीची पाडी नव्हर? वय अक्का, त्या पांढऱ्या पाडीचीच पाडी ही. आई दुधागत पांढऱ्याने ही तांबडी कशी निपाजली र? जाधवाच्या गल्लीच्या नानाचं तांबडं पाडं लागलेलं ते ना असेल, आणि ते काय माणसाच्या हातात आहे वय? ते बी खरंच. हे बघ अक्का, पाडीला 9वा महिना लागून 15 दिवस झालंय. तिला यायला आणि इकडं तिकडं 10-12 दिवस अवधी हाय. म्हटलं माझ्या भाचीची पोरं दूध खायची, पाडीच देऊन यावं. खरं पैलट करीन हाय. सळी येईल काय नाही ह्योच घोर लागलाय बघ. येईल घे, कुचाबणारी अवलाद नवही. मी पाडीच्या कपाळावरनं हात फिरवला. बावकीतल्या आबाच्या फळीची भाराभर वैरण आणली. तिच्या पुड्यात टाकली. बाकीची माळ्यावर ठेवली. घटकाभर भन भाऊनी भाची जीवाभावाचं बोलत बसला. रामा जेवण वाटायला लागला. जाताना पाडीची साजरी अवस्था कर म्हणाला. मालक गेलं आणि बैल बी गेली आली. बैलांच्या पडलेल्या दाव्याकडं बघून रडूच फुटायचं. त्यातलं याक दावं उभा राहिलं. गोटा भरल्या गत झाला. घर कुणब्याचं हाय असं वाटायला लागलं. जीव समाधान पावला. पाडी बघून मागचं सगळं चित्रागत नजरं मोहरं दिसायला लागलं. जोडगणी दिसल्याने टिप्प गळायला लागली. आई, काय झालं ग?
काय नाही लकी, तुला नाही कळायचं. म्हणत पदरानं टिप्प पुसली. परड्या अंगाला गेलो आणि तशीच खाली हरिजनवाड्यात श्यामादाजींचं घर गाठलं. मालक गेल्या ठाऊनं श्यामादाजी कधी मधीच घरला यायचं. मालकांची आठवण काढून धो रडायचं. माझा दादा गेला, माझ्या वाघाचा घात केला लांडग्यांनी, असं म्हणायचं. आता बी हक्कानं त्यांच्या घरात गेलो. दाजी घरातच होतं. म्हणलो, दाजी, भावानं गाय दिली या पोरांच्या दुधासाठनं, खरं वैरण नाही. मला बघूनच श्यामादाजींचं डोळं भरून आल्यालं. भरल्या डोळ्यानं परड्याकडं वाट करून म्हणलं, वहिनी, ही परड्यातली फळी कुणाची? माझ्या दादाचीच, माझी नव्ह. रोज वैरणीचा भारा घरला येईल तुमच्या, खुशाल राहावा जावा. बापूदा नसला म्हणून काय झालं? ह्यो ह्यो. श्यामादाजी मोठ्यानं गळा काढून रडायला लागलं. त्यासनी पुढं बोलवच ना. मालक गेल्या ठाऊनं तिन्ही बी एक म्हसनी योग बैल बाळगल्याला. दाजीसनी धीर दिला आणि उठलो. निश्चिती फवून घराची वाट धरली. डोसक्यात काय बाय वास आलं. आपल्याच रक्ता मांसाच्या माणसाने घात केलेला. श्यामादाजी जातीचं काय पातीचं, खरं केवढा ह्यो मैत्रपणा, कशानं तोलायचा? माणसं केसानं गळा कापत्यात आणि ह्यो भादर मैत्र मरून बी त्याच्या परपंचाची काळजी करतोय. काय दिला असेल धन्यानी ह्याला? कायच नाही. फकस्त जात गोत इसरून आपल्या ताटात जेवाय बशिवला. आणि ह्योच मालकांचा थोरपणा श्यामादाजींच्या काळजात खोल रुतून बसल्याला. जातीला नात्याला जाण नाही, खरं परजातीनं जाण ठेवली. आजपासनं मला 3 नव्ह 4 भाऊ. श्यामादाजींचा उदारपणा बघून डोळं गाळीत घरला परतलो. पाडीनं 9 महिनं 9 दिवस घेतलं. पाडी आली, पैलट करेन, खरं बिन अडता मोकळी झाली. आई भागूबाई माणसाचं काय आणि जनावराचं काय, बाळतपण म्हणजे दुसरा जलूमच. आता पाडीची गाय झाली, पाडी आई झाली. आपण तांबडी, खरं दुधासारा पांढरा खडपाडा दिल्याला. बाई, माझीच नधार लागायची वासराला. पाड्याला बोत्रानं पुशीत माझी मीच मनात म्हणालो. तेवढ्यात श्यामादाजी गवताचा भारा घेऊन आलत. भारा माळ्यावर सारला. वासरू बघून त्यांचं डोळंच दिपलं. म्हणलं, वहिनी, गाय आली कायसी? काय दिलंय? दाजी, चांदा सारा पाडा आहे बघा. दाजी हसलं. म्हणालं, माझ्या अक्कू लेकीला बी 2 पाडीन, गाईनं बी पाडाच दिला. या घराचा गुणच आहे कायसा. वेस झालं. खरं वहिनी, आत्ता सांगून ठेवतो, हक्कानं ह्यो पाडा मात्र मला पाहिजे. दाजी, पाडा जुपून मी कुठं आऊत धरायचे हाय, कवा बी घेऊन जावा. माझ्या नातवासनी घरचं दूध दुभतं झालं, त्यातच मला भरून पावलं. थांबा 4 धारा पिळतो, चीक घेऊन जावा गिन्ना खराय. दाजी बसलं. तांब्याभर चीक पिळून त्यांच्या हातात दिला. एवढा काय करायचा वहिनी, वाटका बरं रगड झाला, म्हणत दाजीने तांब्या परत माझ्या हातात दिला. हे घेवा दाजी. मी तांब्यातला चीक वाटका भरून दाजींच्या हातात दिला. इथं तरी कोण खायचा हाय गिन्ना, अक्कू बाळतीन. मी दूध दुभत्याचं काय खाईत नाही, खरं गिन्ना खातोय. शिवानी माझ्या वाटा करतो जरासा. पाड्याचं नाव ठेवाय. ठेवा ठेवा, पाड्याचं नाव हरण्या ठेवा. चलतो मी. दाजी गेलं आणि मला चिमण करण्याची आठवण झाली. पायात घुसलेला काटा आटवला. सगळा जंगल देऊळ माल नजरेसमोर दिसायला लागला. केवढं दबिवलंय मला चिमण करणेनं, खरं तिचा वस वाढला आणि माझ्या घरात दुबतं झालं. डोळ्यात पाणी आलं आणि त्याच पाण्यात सगळं माहेर नाचायला लागलं. भावाची पोरं गिन्ना खायची म्हणून दिसादिस चिक घेऊन माहेरला गेलो आणि घटकाभर बसून माघारी फिरलो. माहेरचं पाणी किती बी गोड लागलं तरी एक वस्ती राहायला सांज नव्हते. घरात बाळतीन आणि बारकं मूल होतं. शिवादारा घरातनंच खेळायचा. दिराचा धाकटा लोक शिवापरास 2-3 वर्षानं मोठा.
तो जाईल तिकडं मामा मामा करीत शिवाची वरात असायची. भावकीतली पोरं ही दोघं ध्याडसारी कशा कशानं खेळायची. शारू नंदची पोरं शिवापरास मोठी ती शाळेची होती. शाळा सुटली की शिवा तिकडं जायचा. सुट्टी असली की शारूच्या घरला दिसातनं 10 येरजाऱ्या घालायचा. कवा कवा तिकडचा व्हायचा. शारू तर शिवावर आईपरास माया करायची. इकडं आला की परत मामाच्या पाटनं पायाला चाकं बांधल्यागत दोघं गल्ली परड्यातनं फिरायची. घरामागल्या सांबाराच्या पठारावर रान फुलं फुलायची. त्यावर नाना तऱ्हेची फुलपाखरं यायची. या दोघांची चैनी व्हायची. फुलपाखरं धराय त्यांच्या संग खेळत ह्यांची तिकडच शाळा भरायची. दोघांनी जेवायसाठनं कुठनं कुठनं हुडकून आणायला लागायचं. पोटाची सूद नाही ते ह्यांचं खेळणं असायचं. मी एकटीच म्हणून शिवाला माझ्याजवळ ठेवून घेतला आणि 7व्या महिन्यात अक्काताईला तिच्या सासरी पाठवून आलो. खरं कसं तरी 2 महिने गेलं आणि अक्कू मुलाला घेऊन एकटीच परत आली. आल्या आल्या मी काकातल्या मुलाला घेतलं. अक्कू, सांगणं सवारणं नाही, अशी कशी आलीस गावचीतल्या कवचित? सांगतो बाई सगळं, दम खाऊ दे जरा म्हणत अक्कू घटाटा तांब्याभर पाणी प्याली. मग उशिरानं म्हणाली, इथं बी तेच आणि तिथं बी तेच. काय झालं ग? काय सांगायचं तुला? इथं या बाप लेकराचा दारू खून धुमडा होता, तिथं बी बापल्याक झोंबत्यात दारवा खाऊन. थोरलं दोघं दुखन करी, घरात हातुरणात आहेत, ह्याची बी काय काळजी नाही त्यासनी. त्यो सासरा बी तसाच आणि धाकलं दीर बी तसंच. तुझा मालक पित नाही ना मग झालं तर. आता शिवाच्या जन्माधरणं सोडली या म्हणून, नाही तर तिने बी तसंच. बरं दिराचं दुखणं कसं हाय? कसं असायचं? टीबी ती बरी होती हवे. थोरली जाऊ टीबीनंच केली, दुसरी केली तिला योग पोरगा झालाय. हेच देवाच्या दयेनं बरं म्हणायचं. 2 नंबरच्या दिराला एक पोरगी आहे, वसाला वारस म्हणून हे बी बरंच म्हणायचं. त्या दुखण्याच्या माणसांचं काय नाही खरं. धाकलं दोघं सासरा रोज दारू खाऊन हुल, त्यासनी दुखण्याच्या माणसांचं कायच नाही. आई, शाप सांगतो, असल्या घरात मी राहायची नाही बघ. राहिली की राहा, आला तुझा नवरा की बघूया काय करायचं ते. अक्काताई पोरं घेऊन माहेरात हाय म्हणताना जावई बी मुंबईसनं थेट इथंच आला. महिन्याची रजा काढलेली. दोघा दादला बायकोचं काय बाय बोलणं झालं. तू राहा इथंच, पुढं बघूया काय करायचं ते म्हणून जावई 2 रोज इथं राहिला आणि आपल्या गावाला गेला. 15 दी गेलं आणि 2 नंबरचा दीर गेल्याचा सांगावा आला. अक्काताई मैतार जाऊन परत आली. 12 दिवस झालं आणि जावई मुंबईला बी गेला. अक्कू माझ्याजवळच होती. भावकीतल्या आयाबायाने अक्कूला सांगून बघितलं, पोरे अक्कू, बाईचा जलोमच वंगाळ. उपाजलेल्या आणि दिलेल्या घराबिगार बाईला सुटणूक नाही. वय बाई, आपलं घर ते आपलंच, मग तिथं बाईचं काय बी होऊ दे, लोक नावं ठेवीत नाहीत. अक्कू, तू तुझ्या डोळ्यानं बघितलीस बी तुझ्या आईनं माहेरच्या आबरू खातर काय काय सोसलं इथे. कर हुंबडा सोडाय नाही, तिचीच लेख तू. जरा विचार करून वाग आणि काय ते ठरीव. अक्काताई सगळ्यावरने चवताळून म्हणाली, मी कुठं म्हणतो नांदाय जाईत नाही, मी काय बी सुसीन. खरं माझी पोरं त्या किचवाडात तेच शिकायची काय? पोरांचं पुढं कसं व्हायचं काय? ती बी दारुडीच निपजायची. अक्कूनं सगळ्यांची तोंडच बंद केली. गल्लीत गावात लाईटीचं दिवा आल्यापासून कुणाकुणाच्या घरात गल्लीत उजेड होता. दिरानं बी घरात आपल्या नावावर मीटर घेतल्यालं. निम्म्या घराला उजेड आणि निम्मं घर चिमणीच्या उजेडात होतं. शिवाच्या येला अक्कू बाळच झाली आणि दिरानं न काय सांगता सवरता योग बल आणून आमच्या खोलीच्या आणि गल्लीच्या चौकटला जोडला. त्याचं भेंडीसरं बटन बी बालाजवळ होतं. अण्णा, कशाला पाहिजे होता लाईट? अक्काताईच म्हणाली होती. असू दे, घरात बारकं मुलं आहे. मी बी कायच बोललो नाही. अण्णा, पैशाचं कसं? मुंबईसनं आल्याशिवाय मिळायचं नाहीत बघ, अक्कूच म्हणाली होती. पैशाचं बघू, कवा देऊ वाटलं तर देवा,
मनदीर आपल्या खोलीत गेला तेव्हा लई वंगाळ वाटलं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.